नमस्कार मुलांनो, इयत्ता 10वीची मराठीची कविता बघणार आहोत. रंगमजेचे रंग उद्याचे. कवित्री म्हणतायत, जागतिकीकरणाच्या या काळात संगणक युग अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेल्या जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंदही मिळेल, अशा दृष्टिकोन कवित्रीने या कवितेत मांडला आहे. फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. आपण जेव्हा कधी रानामध्ये बघायला जातो त्यावेळी आपल्याला सगळीकडे फुलांचे ताटवे दिसू लागतं, म्हणजे सर्व रान फुलांनी भरून दिसले लागते. आणि अशा वेळी आपलं अचानक लक्ष गेल्यानंतर वाटतं की या फुलझाडांना, या छोट्या फुलझाडं आहे यांचं आपण रक्षण करायला पाहिजे. धान्य देईना संगणका काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे. संगणक आपल्याला धान्य देत नाही, यंत्र हे आपल्याला धान्य देत नाही, पण काळी आई म्हणजेच आपली माती, या मातीमध्ये राबणारे जे शेतकरी आहेत त्यांना आपण मदत करूया. कारण ते शेतात जेव्हा राबतात तेव्हा जेव्हा आपल्याला अन्न देतात ते खरे अन्नदाता. मग त्यांना आपण मदत करू, त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू. उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे. आपण सर्व ठिकाणी बियाणे फेकू, त्यामुळे काय होईल, बिया फेकल्यानंतर झाडे रुजतील, नंतर पाऊस पडेल आणि एका प्रकारे सर्व ठिकाणी हिरवेगार वातावरण होईल, हिरवळ होऊन जाईल. डोंगरातून वाहता येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारामध्ये राहील कैसे कष्टी. डोंगरातून पाणी वाहतं, त्याच्यानंतर पाणी वाहिल्यानंतर झऱ्यासारखं खळखळत जातं आणि त्या खळखळत्या पाण्यातून ते पांढरे तुषार म्हणजे पांढरे थेंब आपल्या अंगावर पडतात. आणि त्या पाण्याला बघितल्यानंतर तिकडे राहणारे लोक, कष्टकरी लोक, त्यांना एक प्रकारचा आनंद होईल की पाणी वाहत आहे आणि हेच पाणी त्यांना शेतासाठी देखील उपयोगी पडतं. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे. धान्य मेहनत केल्यानंतर पैसा येईल, दौलत येईल आणि यंत्राच्या सहाय्याने हे काम होईल. यंत्रही काम करेल आणि ते शेतकरी काम करतील. मग या दोन्हीच्या यंत्राची सहायता पण घ्यायची आहे, शेतकऱ्यांनाही मदत करायची आहे. आणि असं दोघांना मदत केल्यानंतर शेतकरी एकटा भार सहन करू शकणार नाही, उलट आपल्या मदतीने तो खूप काही करू शकेल. अशा वेळी सगळ्यांना एकत्र धरून आपण गेले पाहिजे. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. ही हिरवीगार मने म्हणजे ही सर्व हिरवळ आहे ती आपण आपल्या मनासमोर बघतो आहे, हिरवळ आपण सहन करतो आहे. आणि ही हिरवळ सहन केल्यानंतर म्हणजे आपण मनसोक्त या हिरवळीमध्ये जगतो आहे. आणि ही जगणारी हिरवळ, ही बघणारी ही आनंद आहे, हा सर्व ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. आणि जगात सांगायचे की आपण जर शेतामध्ये राबलं की आपण ह्या लोकांना मदत केली तर सर्व परिसर आपल्याला हिरवागार दिसणार आहे. आणि अशा लोकांना आपण मदत करायची आहे असं आपण सगळ्या जगातील लोकांना सांगायचं आहे, जेणेकरून त्या एक प्रकारचा सगळ्यांना या हिरवळीचा आनंद मिळेल. या कवितेचा तुम्हाला रसग्रहण येईल, त्यावेळी तुम्ही कवितेचं नाव, कवितेचे कवी कोण आहेत, कवयित्री आहेत की कवी आहेत तेही लिहायचं आहे. आणि त्यातमध्ये अजून एक प्रश्न येतो की तुम्हाला कविता आवडली याचं कारण काय, किंवा कवितेची ओळ सांगा. मग यातली जी तुम्हाला ओळ आवडेल ती तुम्ही पाठ करायची आहे, जेणेकरून त्या कवितेचा तुम्ही अर्थही लिहू शकता आणि तुम्हाला कविता का आवडली याचं कारणही देऊ शकता. आणि त्यात कवितेचं विशेष काय आहे की या कवितेचा अगदी शॉर्टमध्ये तुम्ही अर्थ लिहायचा आहे आणि म्हणून ही आम्हाला कविता आवडली असं तुम्ही त्यात सांगू शकता.
या कवितेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.